नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आजच्या या नवीन सेशनमध्ये आपण आज नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता हे जे इलेक्ट्रिक सर्किट आहे, या इलेक्ट्रिक सर्किटला लागणारे जे काही कंपोनंट्स आहे त्या कंपोनंट्स विषयी आपण माहिती घेणार आहोत. हे जे कंपोनंट्स आहेत, हे सगळेच्या सगळे कंपोनंट्स हे इलेक्ट्रिक सर्किटसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. इलेक्ट्रिक सर्किट, आपण याला विद्युत परिपथ असं आपण याला म्हणतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. समजा इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला रेजिस्टन्सची आवश्यकता असते, त्यानंतर ॲमीटर, त्यानंतर इथं आपल्याला व्होल्टमीटरची आवश्यकता असते, इथं आपल्याला स्विचची आवश्यकता असते, इथं आपल्याला बॅटरीची आवश्यकता असते. व्होल्टेज हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे झालं पॉझिटिव्ह. अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करू शकता. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आपल्याला दिसतात. आपण ज्यावेळेस स्विच क्लोज करतो त्यावेळेस याच्यामधून करंट वाहायला सुरुवात होते. करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहतो आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह वाहतात. याच्यामध्ये दिलेलं अँपियर हे करंट मोजण्याचं काम करतं. जे व्होल्टेज आहे तिथे व्होल्टमीटर असतं, जे की व्होल्ट मोजण्याचं काम करतं. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स याच्यामध्ये असतात. पहिलं हे आहे वायर, दुसरं याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला आपण सेल म्हणतो, तिसरं याला आपण बॅटरी म्हणतो, चौथं याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, त्यानंतर याला आपण बल्ब म्हणतो, याला आपण ॲमीटर म्हणतो, याला आपण व्होल्टमीटर असं म्हणतो. अशा प्रकारे हे जे तुम्हाला सगळेच्या सगळे दिलेले आहेत, हे कंपोनंट दिलेले आहेत, जे की इलेक्ट्रिक सर्किटसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. जर आपण या कीच्या जाग्यावर
जर आपण ग्लास वापरला तर हे व्होल्टेज दाखवणार नाही. आपण जर मेटल वापरलं तर मात्र हे काय होईल, व्होल्टेज आपल्याला दाखवेल. याचा अर्थ इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कंडक्टरची आवश्यकता असते. ज्यावेळेस हे पूर्ण इलेक्ट्रिक सर्किट जे आहे हे कंप्लीट असेल आणि ज्यावेळेस व्होल्टेज आपल्याला इथं इंडिकेट होईल त्यावेळेस इलेक्ट्रिक सर्किट हे कंप्लीट झालं असं आपण म्हणतो. याच्यासाठी हे जे दिलेले आहेत सगळे, हे सगळे तुम्हाला दिलेले जे काय आहेत ते सिम्बॉल आहेत आणि या सिम्बॉलचा उपयोग आपण इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपण त्याचा काय करतो, वापर करतो. अशा प्रकारे हे जे आहे हे तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. इलेक्ट्रिक सर्किट हे खूप महत्त्वाचं भूमिका जी आहे ती भूमिका बजावतात. आपल्या घरामध्ये जर कुठं थोडं शॉर्ट सर्किट झालं असेल किंवा कुठंतरी वायर तुटला असेल तर आपला लाईट लागत नाही, याचा अर्थ ते सर्किट कंप्लीट नाही, कुठंतरी वायर कट झालेला आहे. हा वायर जर पूर्ण अटॅच असेल, पूर्ण कंप्लीट असेल, पूर्ण जॉईन असेल आणि लाईट लागला, फॅन फिरला तर असं समजायचं की आपलं जे काही इलेक्ट्रिक सर्किट आहे हे इलेक्ट्रिक सर्किट काय आहे, कंप्लीट आहे. अशा प्रकारे हे इलेक्ट्रिक सर्किट विषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. यानंतर आपण कंडक्टर अँड इन्सुलेटर याच्याविषयी आपण माहिती बघू. चला तर कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्याविषयी आपण माहिती बघू. कंडक्टर अँड इन्सुलेटर. कंडक्टर अँड इन्सुलेटर. आता लक्ष द्या, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर म्हणजेच काय. कंडक्टर म्हणजे आपण याला वाहक असं आपण त्याला म्हणतो आणि इन्सुलेटर म्हणजे आपण त्याला विसंवाहक असं आपण त्याला म्हणतो. आता कंडक्टरची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन, जर लो रेजिस्टन्स असेल तर याला आपण कंडक्टर म्हणतो आणि दुसरं हाय रेजिस्टन्स असेल तर याला आपण इन्सुलेटर म्हणतो. समजा करंट याच्यातून पास झाला, करंट पास झाल्यानंतर याला जो अडथळा आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स म्हणजे रोखणे किंवा आपण त्याला अडथळा निर्माण करणे आपण असं त्याला म्हणतो. तर जेवढं लो रेजिस्टन्स असेल तेवढं ते कंडक्टर असेल आणि जेवढं हाय रेजिस्टन्स असेल तेवढं ते इन्सुलेटर असेल. म्हणजे इथून जर करंट जर पास झाला तर याच्यामध्ये खूप सारं रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे इकडे लाईट लागणार नाही. याचा अर्थ हे काय आहे, इन्सुलेटर. आपण कंडक्टर आणि इन्सुलेटरचे काही एक्झाम्पल बघू. जर आपण एक्झाम्पल बघितले कंडक्टरचे, जर एक्झाम्पल आपण बघितले, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम,
गोल्ड. हे झाले कंडक्टर. आणि इन्सुलेटर जर बघितलं आपण, इन्सुलेटर्स जर बघितलं, याच्यात ग्लास, सँड, रबर, वूड हे झाले इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीत असे इन्सुलेटर, आणि ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते अशांना काय म्हणायचं, तर अशांना कंडक्टर असं म्हणायचं. हे झालं कंडक्टर आणि इन्सुलेटर. परत एकदा सांगतो, कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला कंडक्टर म्हणतात, आणि ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही अशांना आपण इन्सुलेटर असं म्हणतो. चला तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्याविषयी माहिती होईल. थँक्यू. धन्यवाद.